विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आपल्या केबी विषयाअंतर्गत प्रकरण तिसऱ्याला, की ज्याचं नाव आहे उच्च तंत्रज्ञान पुष्प उत्पादन, हायटेक फ्लोरिकल्चर असं इंग्लिशमध्ये म्हणतात, त्याची माहिती घेण्यासाठी सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रस्तावना. तर याच्यामध्ये हायटेक हा शब्द किंवा उच्च तंत्रज्ञान हा शब्द आलेला आहे. आधुनिक तंत्रज्ञान असंही याला संबोधलेलं दिसून येतं. त्या पाठीमागे त्याचं कारण तसं आहे. हवामानाच्या बाबतीत आपल्याकडे वैविध्यपूर्णता आहे. त्यामध्ये खरीपातलं हवामान आहे, रब्बीमधलं आहे, उन्हाळी हवामान वेगळं आहे. विविध प्रकारची पिकं आपण घेऊ शकतो. जगभरातील थंड हवामानात वाढणाऱ्या पिकांची उत्पन्न आपण काढू शकतो. उष्ण हवामानातली पिकं आपण घेऊ शकतो. पावसाळी पिकं आपण चांगल्या दर्जाची घेऊ शकतो. गेली अनेक वर्षे हे काम सातत्यानं सुरू आहे. तरीही ह्या नवतंत्रज्ञानाचा का उदय झाला असा जर विचार आपण केला तर 1991 पासून जग हे बाजारपेठ आपण ठरवलं, मुक्त आर्थिक धोरण स्वीकारलं आणि तिथून जगभरातील फुलांना, भाज्यांना आपला देश बाजारपेठ होऊन गेला आणि आपल्यासाठी, भारतीय शेतकऱ्यांसाठी जगातील बाजारपेठ उपलब्ध झाली. जगातले ग्राहक उपलब्ध झाले. त्यामुळे त्या ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांच्या पसंतीचा विचार करून तशा दर्जेदार फुलांची निर्मिती करणं ही क्रम प्राप्त झालं. मग जेव्हा दर्जेदार फुलांची मागणी आली तेव्हा तशा प्रकारच्या जातींचा संशोधनाचा भाग पुढं होऊन काही जाती विकसित झाल्या आणि त्या जातींना मात्र मोकळ्या हवेतलं वातावरण, आपल्याकडल्या परिस्थिती त्याला पूरक नाही आहे. जमिनीची पण प्रत्येक ठिकाणी विविधता आहे. काही ठिकाणी चिकण मृदा आहेत, काही ठिकाणी क्षार जमिनी आहेत, काही ठिकाणी आम्ल जमिनी आहेत. तशाही जमिनी ह्याला पूरक राहत नाहीत अशा ह्या आधुनिक निर्यातक्षम उत्पादन असणाऱ्या पिकांसाठी. हे सगळ्या धर्तीवर विचार जर केला तर मग ग्रीन हाऊस संकल्पना जी शास्त्रज्ञांनी विचारविनिमय करून पुढे आणली, त्याला जन्म दिला. कारण प्रतिकूल हवामान जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पोषक वातावरण तयार करायचं. ज्या ठिकाणी कडाक्याची थंडी आहे, ऊन आहे, मुसळधार पाऊस आहे, हवेचा वेग खूप आहे, अशा ठिकाणी उत्पादन घ्यायचं दर्जेदार, अर्थातच निर्यातक्षम, एक्सपोर्ट ओरिएंटेड. त्यातून ह्या हरितगृह संकल्पनेचा उदय झालेला आहे. याची आणखीन एक वैशिष्ट्यपूर्णता आहे की हरितगृहामध्ये मर्यादित क्षेत्रापासून उत्पन्न आपल्याला वाढवायचं असेल तर हे तंत्रज्ञान कामी येतं. जे देश याच्यामध्ये क्रांती घडवणार आहेत, ज्यांचा प्रयत्न आहे, तर त्यामध्ये विशेषतः इस्रायल, नेदरलँड, स्पेन, जपान, इटली, केनिया आणि दक्षिण आफ्रिका, त्यांनी या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केलेला आहे. जागतिक बाजारपेठेचा विचार जर केला तर नेदरलँड सारखा देश 60 ते 70% निर्यात करतो. भारताचं निर्यातीमधलं प्रमाण फक्त 1% आहे. त्यामुळं हे तंत्रज्ञान विचारात घेऊन, ही निर्यातीची संधी विचारात घेऊन, आपल्याकडल्या हवामानाचा विचार करून, आपल्याकडल्या जमिनीचा विचार करून, मात्र तौलनिकदृष्ट्या आपल्या देशामध्ये हरितगृहामध्ये उत्पादन करणं हे कमी खर्चामधलं आहे. कारण एवढ्या टोकाचं हवामान आपल्याकडे नाही आहे. जेवढं टोकाचं हवामान असेल तेवढं ते नियंत्रित करण्यासाठी जास्त खर्च येतो. मात्र आपल्याकडं ही नैसर्गिक सोबतता आहेच. 3 वैशिष्ट्यपूर्ण ऋतू असणारे या पृथ्वी तलावरती देश खूप कमी आहेत आणि त्यामध्ये भारत देश आहे.
हा नैसर्गिक फायदा घेऊन, हे उत्पादन खर्च कमी येतो ह्याचा विचार करून आपण जर तरुणी याच्यामध्ये करिअर केलं तर ही फुलशेती निश्चित बहारणार आहे हरितगृहातल्या अर्थात, आणि त्यातून सर्वांचाच फायदा होणार आहे. ही झाली प्रस्तावना. आता व्याख्या. तर पोषक वातावरण असणार बंदिस्त ग्रह, पोषक वातावरण असणारा बंदिस्त ग्रह म्हणजे हरितगृह, ग्रीन हाऊस. तर सध्या जर बघितलं तर ग्रीन हाऊसमध्ये पुढारले देश मी सांगितले, आता उल्लेख केला. भारतामध्ये हरितगृहाची जी काही संख्या आहे ती मर्यादित आहे. फुलशेती जर बघितलं तर भारतामध्ये मोकळ्या हवेतील फुलशेती सरसण क्षेत्र 68,000 हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये महाराष्ट्राचा 5वा क्रमांक आहे. महाराष्ट्रामध्ये सध्याच्या घडीला 1500 पेक्षा अधिक संख्येमध्ये 5 ते 10 गुंठ क्षेत्र असणारे ग्रीन हाऊसेस आहेत. याच्यामध्ये जरबेरा, कार्नेशन, गुलाब, अँथोरियम यासारखी फुलं घेतली जातात. मग आता आपण पुढे जाऊन ही ग्रीन हाऊसेसमध्ये का करावं याचं, हे त्याचे काय फायदे आहेत हे आपण पहिल्यांदा बघूयात. तर पहिला फायदा आहे की या फुलांचा जो काय दर्जा आहे तो निर्यातक्षम दर्जा मिळतो. परत लांब फुलदांडी असणारी फुलपिकं मिळतात की तशा प्रकारच्या फुलदांडीला परदेशात मागणी आहे. उदाहरण 2-2 फुटाची फुलदांडी, 2 फूट फुलदांडी असणारा गुलाब पाहिजे, 1.5 फुटाचा तर पाहिजेच पाहिजे. मग ह्याला ग्रीन हाऊसमध्ये व्यवस्थापन करावं तर करा. त्या जाती पण तशा वेगळ्या आहेत. त्यात दुसरा फायदा आहे, कमीत कमी क्षेत्रापासून भरपूर उत्पादन करता येतं. म्हणजे 5 गुंठ्यावरती 1 एकरचं उत्पादन घेता येईल असं उदाहरण सांगता येईल. त्यानंतर तिसरं, हंगामाची मर्यादा नाही, वर्षभर आपण उत्पादन घेऊ शकतो 24/7. चौथं आहे ते रोपवाटिकेसाठी दर्जेदार रोगविरहित कीडविरहित रोपं आपण तयार करू शकतो. 5वं आहे ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा आधुनिक जलसिंचनाच्या पद्धती वापरल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. त्यामुळे पाणी जे वाचतं ते आपण इतर कामासाठी वापरू शकतो, इतर पिकांसाठी घेऊ शकतो, इंडस्ट्रीसाठी वापरू शकतो. त्याचा तो फायदा आपल्याला पिण्यासाठी वापरता येईल असा हा फायदा होतो. म्हणजे उपलब्ध पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक आपण घेऊ शकतो. त्यानंतर 6वा फायदा आहे परकीय चलन आपल्याला मिळतं. जेव्हा ही फुलं आपण नेदरलँडला विकू किंवा हॉलंडला विकू, परदेशात पाठवू, तेव्हा तिथील परकीय चलन मिळण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होतो. परकीय चलन मिळतं, त्यामुळं आपला देश निश्चित श्रीमंत होण्यासाठी हे फायद्याचं राहील. त्यानंतर फुलांची जी काही प्रत आहे ती उच्च आहे. आता सांगितल्याप्रमाणे त्यात फुलदांडी सांगितली, याच्यामध्ये उच्च प्रतीचा अर्थ फुलांचा आकार, पाकळी, त्यांची संख्या, त्याचा रंग, सुवासात थोडासा याच्यामध्ये मर्यादेचा भाग आहे. इतकी सुवासिक नसतात फुलं ग्रीन हाऊस मधली, मात्र इतर सर्व गुण त्याच्यामध्ये खूप चांगले असतात. आणि अयोग्य जमिनीचा वापर देखील आपण करू शकतो सॉइललेस मीडियाच्या माध्यमातून. जमीन न वापरता फक्त आधार म्हणून जमीन घ्यायचं आणि बाकीची माध्यमं कोकोपीट, परलाईट, पीट मॉस सारखी वापरायची, ते शक्य होतं. आणि सरसण उत्पादन बाहेरच्या पिकापेक्षा 8 ते 10 पट आपलं अधिक मिळतं. असे हे फायदे आहेत. त्यानंतर पुढचा भाग आपण बघूया. याचे प्रकार कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं 5 प्रकार आहेत. टनेल्स, ग्राउंड टू ग्राउंड, गेबल टाईप, कोनसेट आणि सेरेन टाईप. टनेल्स म्हणजे बोगदा, टनेल याचा अर्थ बोगदा असा. आपण पुण्यात जर गेलो तर खंबाटे घाटामध्ये जो बोगदा दिसतो तशा प्रकारचा बोगदा, तो उंच आहे, बस त्यातून पास होते. इथं मात्र 6 फुटापर्यंत मध्ये उंची आणि अर्धगोलाकार. केळीची रोपं तयार करण्यासाठी, झेंडूची रोपं तयार करण्यासाठी अशा प्रकारे टनेल्स वापरतात. ज्या ठिकाणी जास्त थंडी आहे तिथं सुरक्षित अशा पद्धतीने प्राप्त करता येते. ग्राउंड टू ग्राउंड तर आपल्याकडे प्रामुख्याने अशा प्रकारची ग्रीन हाऊसेस दिसतात ज्या ठिकाणी मध्ये उंची 12 फुटापर्यंत असते. लांबी गरजेप्रमाणे जेवढं कूलिंग करायचं त्यानुसार 96 फूट ते 120 फुटापर्यंत असते. त्याचं छत असतं ते अल्ट्राव्हायोलेट स्टॅबिलाइज सीट प्लास्टिकपासून बनवलेलं असतं. आतमध्ये शेडनेटी ठेवलेलं असतं. बाजूला
ही फिल्म कडेपर्यंत ओढली असते आणि गरजेप्रमाणे ती गुंडाळून तापमान नियंत्रणाचं काम केलं जातं. त्यानंतर गेबल टाईप पुढचा जो प्रकार आहे तो, त्याच्यामध्ये लोखंडी पाईप वापरून ही रचना करतात. कडेला उंची 9 फूट असते आणि मध्यभागी उंची ही 10 ते 12 फूट असते. याची लांबी गरजेप्रमाणे वरील प्रकारे असते, मात्र टॉपला कव्हरसाठी प्रामुख्याने फायबर ग्लास वापरतात. विशेषतः ज्या ठिकाणी शीत वातावरण आहे, बर्फ पडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी हे वापरतात, कारण छपरावरती जास्त दाब पडत असतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे ते कोनसेट प्रकारचं ग्रीन हाऊस. तर या ठिकाणी भिंती, छप्पर हे फायबर ग्लासपासून किंवा कार्बोनेट शीटपासून तयार करतात. याचा आकार कडेला 8 फूट, मध्यभागी 14 फूट उंच आणि लांबी 120 फूट, रुंदी 29 फूट एवढी असते. यासाठी मात्र निश्चितपणे कमी साहित्य लागतं. असा हा कोनसेट प्रकार. आणि शेवटचा सेरेन टाईप. तर याच्यामध्ये विशेषतः सावलीची रचना केलेली असते. 25% ते 80% सावली गरज असणाऱ्या म्हणजे इंडोर प्लांटसाठी, घरामध्ये सजावटीसाठी, गृह सजावटीसाठी जे प्लांट्स वापरतात, सावलीत वाढणारी, आरसावलीत वाढणारी, तर त्यासाठी हे प्रामुख्याने सेरेन आच्छादकाखाली पिकं घेणं किंवा सेरेन तंत्रज्ञान वापरून ही पिकं घेतली जातात. ह्याच्यामध्ये बाष्पीभवनाचा, जल उत्सर्जनाचा वेग कमी केला जातो, त्यामुळं दर्जेदार फुलांची निर्मिती होते. आता पुढचा भाग याच्यामध्ये हरितगृहातील वातावरण नियंत्रण. तर वातावरण नियंत्रण ही जी काय संकल्पना आहे, तर पिकाच्या गरजेनुसार त्याला जेवढं तापमान पाहिजे तेवढं तापमान, जेवढी आर्द्रता पाहिजे तेवढी आर्द्रता, जेवढा सूर्यप्रकाश पाहिजे, जेवढा प्रकाश पाहिजे तेवढा प्रकाश, जशा प्रकारची जमीन पाहिजे तशी जमीन, हे सगळं पुरवलं जातं. आणि त्यातून त्या पिकाची जी काही ऊर्जा आहे, ती जास्तीत जास्त ऊर्जा फुलपीक असेल तर फुलाच्या उत्पादनासाठी, भाजीपाला पीक असेल तर भाजीपाल्याच्या उत्पादनासाठी खर्च केले जाते. त्यामुळं उत्पादन भरपूर मिळतं आणि रोग किडींची उपस्थिती पण राहत नाही, अशी ही याची मूळ संकल्पना आहे. तरी पण वातावरणातले जे काही घटक आहेत ते कशा पद्धतीने नियंत्रण करतात आपण एक एक बघूया. तर पहिलं वातावरण थंड करणे. तर ज्या ठिकाणी तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढं आहे त्या ठिकाणी थंड करण्यासाठी फॅननी वारं थंड आतमध्ये पाठवणं, त्याच बाजूला पॅड वापरणं, याच्यावरती पाण्याचा फवारा मारला जातो. अशा पद्धतीने सिस्टीम वापरून किंवा इतर एअर कंडिशन सिस्टीम वापरून गरजेप्रमाणे, किती तापमान बाहेर 60 पर्यंत असेल, 48-50 पर्यंत असेल, ते तापमान 30 पर्यंत आणण्यासाठी आपल्याला तेवढे आधुनिक वापरायला लागेल. बाहेर जर 40 असेल 30 पर्यंत आणण्यासाठी फॅन आणि पॅड ही यंत्रणा पुरेशी आहे. अशा पद्धतीनं ही वातावरण थंड करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर याच्या उलट उष्णता वाढवणे. तर ज्या ठिकाणी तापमान पिकाला 25 ते 30 पाहिजे, त्या ठिकाणी 20 असेल तर काही ठिकाणी हिटर लावून, काही ठिकाणी गरम पाणी वापरून, तेल शेगड्या वापरून, इलेक्ट्रिक शेगड्या वापरून हे काम आपण करू शकतो. ज्या ठिकाणी अतिशय कमी तापमान आहे तशी मग आधुनिक यंत्रणा तेवढी ती खर्च करून 5 डिग्री टेम्परेचर, पिकाला 25 पाहिजे, 20-25नी वाढवायचं, मग तेवढ्या तशा इलेक्ट्रिक कॉईल असणाऱ्या यंत्रणा वापरून हे तापमान वाढवलं जातं. बाहेर थंड वातावरण पीक घ्यायचं नाही असं या तंत्रज्ञानामुळे घडत नाही. ह्या तंत्रज्ञानामुळे तीच खासियत आहे. बाहेर 5 असेल तर आतमध्ये 25 तापमान हे केलं जातं. अशा ह्या हिटरचा वापर करून यातून लक्षात येईल. त्यानंतर सावली. तर पिकाला आता भरपूर जे काही ऊन आहे, लखलखीत ऊन किंवा दाहकता जी उन्हाची आहे, तर ती सहन होत त्यासाठी शेडनेट वापरतात. आतमध्ये हिरवं कापड वापरतात, नेट वापरतात, की ज्याची टक्केवारी 25%, 50%, 75%, 80% ठेवली जाते. जेवढी टक्केवारी जास्त तेवढं सावली त्याला जास्त मिळेल, अशी ही संकल्पना. आणि त्यातून मग पिकाची सावली आणि उन्हाची मिश्रित गरज पूर्ण केली जाते. पाण्याची जी संकल्पना आहे ती ठिबक सिंचन, तुषार सिंचन, सूक्ष्म तुषार सिंचन, फॉगर्स या माध्यमातून पाणी त्याला दिलं जातं. आणि पाणी हे दर्जेदार असतं, पिकाच्या मुळाजवळ मिळतं. ह्या पाण्याच्या माध्यमातून आपण या पिकाला खतही देतो आणि या पिकाची जी काही
अन्नद्रव्याची गरज आहे ती पूर्ण आपण करत असतो. काही पानावरती फवारणीद्वारा तुषारमधून पण ही खतं दिली जातात. असा हा दुहेरी फायद्याचा भाग आहे पाण्याचा. त्यानंतर बेंचेस, तर ज्या ठिकाणी क्षारपड जमीन आहे, खराब जमीन आहे, आम्ल जमीन आहे, निचरा न करणारी जमीन आहे, जमीन वापरायची नाही, फक्त आधार म्हणून वापरायचं नाही, बेंचेस जिथं वापरायचे आहेत, म्हणजे कुंड्यामध्ये कोकोपीट, पीट मॉस, मातीशिवायची इतर माध्यम वापरायचं, माती विना शेती ही संकल्पना त्या ठिकाणी राबवायची आणि त्या बेंचेसवरती ह्या कुंड्या ठेवायच्या. त्यामुळं उभट जागा वापरता येते आणि खराब जमिनीत देखील उत्पादन घेता येतं. बरीचशी बचत होते. काही ठिकाणी फिरत्या स्वरूपातल्या पण बेंचेसची रचना केलेली असते, त्यामध्येही जागा भरपूर वापरता येते. तर या ठिकाणी पक्क्या बेंच असतील एका ठिकाणी, नाही तर 60% जागा वापरता येते. फिरत्या बेंचेसमुळे 85% जागा आपण वापरू शकतो, अशी एक गणिती आकडेवारी या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर प्रकाश कालावधीचं नियंत्रण. आता शेवंतीच्या बऱ्याचशा जाती आहेत की ज्यांना 8 तास 9 तास प्रकाश लागतो. मग अशा जास्त काळ प्रकाश आवश्यक असणाऱ्या पिकांसाठी फ्लड लाईट लावायचे किंवा तीव्र प्रकाश असणारे बल्ब बसवायचे, त्यातून उष्णता निर्माण करून द्यायची. उष्णतेबरोबर प्रामुख्याने प्रकाश उपलब्ध करून द्यावायचा. आणि ज्यांना कमी काळ सूर्यप्रकाश पाहिजे, त्यांना कडेचे पडदे खाली ओढून अंधार वातावरण तयार करून द्यायचं. अशी ही प्रकाशाची कृत्रिम, अधिक गरज असेल तर लाईट्स ऑन करायचे, गरज कमी असेल तर लाईट ऑफ करून पडदे ओढायचे. अशी ही संकल्पना प्रकाश व्यवस्थेची. त्यानंतर 7वं कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढवणं. तर कार्बन डायऑक्साईड सर्वसाधारणपणे हवेमध्ये 300 ते 350 ppm असतो. पिकाला जर 1200 ते 1500 मिळाला, त्या ठिकाणी पीक चांगल्या पद्धतीने येतं. मग जेव्हा आपण संध्याकाळी सगळी यंत्रणा बंद करतो, तेव्हा सायंकाळच्या नंतर जो कार्बन डायऑक्साईड निर्माण होणार आहे तो आतमध्ये साठतो आणि तो दिवसभर वापरून पिकाला चांगलं उत्पादन देण्यासाठी त्याला पूरकता प्राप्त होते. अशी ही कार्बन डायऑक्साईड वाढवण्याची ही पद्धती आहे. 5000 ppmच्या पुढे जर गेला तर मानवास धोकादायक असं जातात, आपल्याला माहिती असावं. त्यानंतर सापेक्ष आर्द्रता. तर सापेक्ष आर्द्रता गरजेप्रमाणे फुलझाडांसाठी 65 ते 80% ठेवतात, भाजीपाल्यासाठी 60 ते 65 ठेवतात. ह्या आर्द्रतेमुळं झाडाची वाढ चांगली होते, फुलामध्ये रंग चांगले येतात, काढणीनंतर साठवण क्षमता देखील फुलांची वाढते. मग ही आर्द्रता गरजेप्रमाणे फॉगर सिस्टम सुरू करून, म्हणजे धुक्याची यंत्रणा सुरू करून वाढवता येतात आपल्याला. आर्द्रता जास्त झाली तर बाजूचे पडदे बाजूला घेऊन ही आर्द्रता कमी करता येते. आर्द्रता प्रमाण जास्त असणं देखील धोकादायक आहे, कमी देखील असणं पिकाला मारक आहे. जास्त असेल तर रोग किडी वाढतात आणि कमी असेल तर मग पिकाच्या वाढीवरती घातक परिणाम होतो, टिकवण्यावरती परिणाम होतो. तर अशी ही हरितगृहासाठी एकूण 8 जे घटक आहेत ते नियंत्रित कसे करतात याबद्दलची माहिती. त्यानंतर आता हरितगृहासाठी जागेची निवड कशी करायची. तर पहिला मुद्दा, जी जागा आपण निवडणार आहोत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नको. प्रदूषित जागा असेल तर या प्रदूषित हवेमध्ये असणारे घटक पिकाच्या वाढीवरती घातक परिणाम करतात आणि ते जर हवा शुद्ध करायचं त्याला परत खर्च देखील. मग आपल्याला जर अनायसे मोकळ्या हवेची प्रदूषण विरहित जागा मिळत असेल तर तिथं आपण प्राधान्यानं ग्रीनहाऊस उभं करावं, असं या निमित्तानं लक्षात येईल. त्यानंतर ज्या ठिकाणी अखंडित पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी ग्रीनहाऊस ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अखंड पाणी पाहिजे. त्यानंतर विजेची उपलब्धता पाहिजे, 3 HP कनेक्शन, 3 फेज कनेक्शन असणारा विद्युत पुरवठा पाहिजे. त्यानंतर जी काही जमीन आहे ती सपाट आणि पाण्याचा निचरा करणारी पाहिजे. सॉइललेस मीडिया वापरणार तर मग ह्याची फारशी विचार करण्याची गरज नाही. त्यानंतर जमिनीचा जो काही सामू आहे तर तो 5.5 ते 6.5 म्हणजे सौम्य आम्लधर्मी पातळीतला असावा आणि विद्युत वाहकता जी आहे ती 0.6 ते 0.8 एवढी असावी. म्हणजे EC पाणी जे वापरायचं ते पाण्याचा सामू 5.5
ते 7 असावं आणि विद्युत वाहकता 1/शतांश ते 1 दशांश एवढी असावी. जास्त विद्युत वाहकता असेल तर जमीन आणि पाणी हे क्षारयुक्त असतं आणि क्षारयुक्त स्थितीमध्ये पिकं चांगली येत नाही. त्यानंतर त्या ठिकाणी असणारे रस्ते पक्के असावेत, जेणेकरून तयार झालेली जी काही फुलं आहेत ती लवकरात लवकर पक्क्या रस्त्यावरून वाहनांची उपस्थिती आपल्या जवळ होईल आणि प्रवास लवकर पूर्ण होऊ शकेल. कच्चा रस्ता असेल तर मग मनुष्यबळातून इतर मार्गे ते मुख्य रस्त्यावर आणायला वेळ लागेल आणि त्याच्यामध्ये पूर्ण आपलं नुकसान होऊ शकते. तेव्हा पक्के रस्ते असावेत. त्यानंतर हरितगृह ज्या ठिकाणी आपण करणार आहोत त्यासाठी भविष्यामध्ये ग्रीन हाऊस वाढवायच्यासाठी जागा असावी पुरेशी. त्यानंतर काम करण्यासाठी सहज उपलब्ध होणारे मजूर असावेत, कामगार असायला पाहिजेत आणि ज्या ठिकाणी उत्पादन क्षेत्र आहे त्या ठिकाणी कूल चेंबरची व्यवस्था असणं गरजेचं आहे शेतकऱ्यांचा प्रश्न. आणि यातला शेवटचा मुद्दा जमीन निर्जंतुकीकरण. तर जी काही जमीन आपण वापरणार आहोत, जी माती वापरणार आहोत, आपल्याला माहिती आहे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने मातीतून होतो, हवेतून होतो. हवा तर आपण स्वच्छाने नियंत्रित केली, माती मात्र की ज्यामध्ये बुरशी, जीवाणू, किण्व, विषाणू यांची अंडीपुंज, अळी अवस्था, कोशावस्था कोणत्या ना कोणती मातीमध्ये असू शकते. तणाचा पण त्या ठिकाणी प्रादुर्भाव असू शकतो. तर यासाठी ती निर्जंतुक करणं गरजेचं आहे. यासाठी फॉर्मॅलिन किंवा फॉर्माल्डिहाइड ही रसायनं वापरायची 2% तीव्रतेमध्ये. 1 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम टाकून ते पाणी जी माती निर्जंतुक करायची आहे, जी जमीन निर्जंतुक करायची आहे, स्टरलाइज करायची आहे, तर त्यावरती टाकायचं आणि ती जमीन ओली करून ह्या रसायनाद्वारे त्यावरती काळं जाडसर प्लास्टिक ज्याला ताडपदरी आपण म्हणतो स्थानिक भाषेमध्ये, ते झाकायचं. 48 तास किमान झाकून ठेवायचं. म्हणजे ती वाफ सगळी त्या अंडीपुंजांना किंवा अळ्यांना भिनेल, लागेल आणि त्यामध्ये त्याचा मग नायनाट होईल. त्यानंतर ते आच्छादन काढून टाकायचं त्या सीटचं, ताडपदरीचं. त्यातली जी काही रसायनं वापरली फॉर्मॅलिन त्याचा वास जाईपर्यंत ही वाफे उघडे ठेवायची. काही मंडळी धुवून पण काढतात. नैसर्गिक वास कमी होणं कधीही चांगलं आहे, तर पाण्याबरोबर काही चांगले घटक पण निघून जाण्याची शक्यता आहे. आणि मग हे त्याच्यामध्ये वाफे करून त्यामध्ये पिकांची रुजण करायची. अशा ह्या हरितगृहामध्ये आपण गुलाब, जरबेरा, कार्नेशन, शेवंती, लिलियम, अँथोरियम, स्टॅटिस, निशिगंध, ऑर्किड्स यासारखी आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारी पिकं आपण घेऊ शकतो. अशी ही माहिती प्राथमिक स्वरूपातली आहे. यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्षात फुलपिकाचं उत्पादन ग्रीन हाऊसमध्ये कसं घ्यावं याची माहिती बघूया. तोपर्यंत विश्रांती. धन्यवाद.